तर नागपूर महानगरपालिकेच्या एकात्मता नगर येथील मनपा शाळेत शिक्षकांच्या कमतरतेविरोधात विद्यार्थ्यांनी मनपा आयुक्त कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करत प्रशासनाचा घेराव घातला। या आंदोलनात नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल्ल गुडदे पाटील, नगरसेवक ॲडव्होकेट शैलेंद्र डोरले, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंदोलकांच्या म्हणण्यानुसार शाळेत इयत्ता 1ली ते 11वी पर्यंत एकूण 11 वर्ग असून त्यासाठी केवळ 3 शिक्षक कार्यरत आहेत। त्यापैकी एक शिक्षक प्रशासकीय कामात गुंतलेला असल्याने प्रत्यक्ष अध्यापनाची जबाबदारी फक्त 2 शिक्षकांवर आहे। गणित आणि इंग्रजीसाठी शिक्षक असले तरी विज्ञान, इतिहास, भूगोल, मराठी, हिंदीसह अनेक विषयांसाठी शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला। कसं आहे, नियमानुसार 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक हवा आहे। त्या महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या GR नुसार 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक हवा आहे। इथे 167 विद्यार्थी आहेत, एकूण 11 हे आहेत वर्ग आहेत आणि एकूण एवढे वर्ग असतात फक्त 3 विद्यार्थी 3 शिक्षकापैकी एक शिक्षक BLO तीन शिक्षकापैकी एक BLO SIRचं कामाला लागलेली आहे। फक्त 2 शिक्षक त्या विद्यार्थ्यांना शिकवत आहे। मी गेल्या कॉन्स्टंटली आम्ही निवडून आल्यानंतर सुद्धा फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही तक्रार केली की इथे शिक्षकाची संख्या कमतरता आहे, म्हणून शिक्षकाची संख्या वाढवण्यात यावी। एवढंच नाही तर मी 13 तारखेला सुद्धा मुख्याध्यापकाकडनं तक्रार आली, त्यानुसार मी 15 तारखेला निवेदन दिलं आयुक्तांना आणि एज्युकेशन ऑफिसरला, तरी यांनी आज पावे तर शिक्षकाची संख्या वाढवली नाही। म्हणून शिक्षकाची संख्या वाढवणं न वाढवणं म्हणजे विद्यार्थ्याच्या भविष्याची खेळणे आहे। एवढंच नाही, संविधानानुसार शिक्षण हा मुलांचा अधिकार आहे, विद्यार्थ्यांचा अधिकार आहे, तो आज हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे। म्हणून आमची विनंती आहे आयुक्तांना की तिथे शिक्षणाची संख्या वाढवण्यात यावी। असं जर धोरण असेल तर इथे बघा, आज माझ्याकडे एक पत्र आहे, या पत्रामध्ये नमूद आहे की विद्यार्थ्यांना वारकरी दिंडीमध्ये सहभागी होत आहे। एकीकडे वारकरी दिंडीमध्ये विद्यार्थी सहभागी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि एकीकडे शिक्षण न देण्याचा प्रयत्न करत आहे, हे कायद्याच्या विरुद्ध आहे। म्हणून आम्ही आज इथे विद्यार्थ्यांना आयुक्ताकडे तक्रार घेऊन आलेलो आहे। महानगरपालिकेची एकात्मता नगर येथील शाळा आहे, तिथे नर्सरी, KG1, KG2 पहिल्या वर्गापासून 8व्या वर्गापर्यंत असे एकंदर 11 वर्ग आहेत आणि 11 वर्गामध्ये फक्त 3 शिक्षक आहेत। आणि महानगरपालिका प्रशासनासोबत आम्ही सातत्यानं पाठपुरावा केला। ॲडव्होकेट शैलेश डोरले तिथले नगरसेवक आहेत, त्यांनीसुद्धा पाठपुरावा केला। मी स्वतः फोन करून सांगितलं, मात्र आता शाळा सुरू होऊन 1 महिना झाल्यानंतरही तिथं शिक्षकाची उपलब्धता नाही आहे आणि 2 शिक्षक 11 वर्गातल्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शिकवत असतील, त्यांचं भवितव्य काय निश्चित होईल या व्यवस्थेमध्ये। आणि हे महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे की शालेय शिक्षण मोफत देण्याची, आणि ते त्यांच्या स्वतःच्या जबाबदारीपासून दूर जातात आहे। त्यामुळे त्यांच्या जबाबदारीची आठवण करून देण्यासाठी यांच्या भवितव्यासोबत आपण ज्या पद्धतीचा व्यवहार करून राहिलेला आहे त्याच्या विरोधामध्ये हे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे। आम्हाला शिक्षणाचा अधिकार आमचा आहे, संविधानिक अधिकार आहे आणि आम्ही तो अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी इथं आलो। ते अनेक शाळा यासाठी बंद होतात आहे कारण महानगरपालिकेचे शिक्षक अपॉइंट करायचे नाही आणि शिक्षकाअभावी पालकांनी मग विद्यार्थ्यांना त्या शाळेतून नाव काढून टाकायचं आणि मग पटसंख्या नाही ह्या कारणामुळे ती शाळा बंद करायची आणि त्यानंतर ती शाळा खाजगी संस्थेला द्यायची, मग ॲटोमॅटिक ती संपूर्ण पटसंख्या येऊन जाते। शैक्षणिक सुविधा ज्या पद्धतीने उपलब्ध करून देणं गरजेचं आहे, त्या शैक्षणिक सुविधा महानगरपालिका उपलब्ध करून देत नाही, फक्त भौतिक विकासाच्या गोष्टी करतात, मानवी विकासाच्या ह्या गोष्टी करत नाही आणि ह्या गोरगरीब शोषित पीडित विद्यार्थ्यांच्या भवितव्यासोबत हा धोका आहे, खेळ आहे। शाळेचं नाव एकात्मता नगर मराठी अप्पर प्रायमरी स्कूल। किती शिक्षक आहे, किती पिरियड्स होतात? 2 पिरियड्स होतात, आणखी 3 शिक्षक आहे आमच्या दररोज शाळेमध्ये। किती वाजता शाळा सुरू होते किंवा कोणकोणत्या विषयाला शिक्षक नाही आहे? तर म्हणजे तुम्ही आज महानगरपालिकेत आल्या आहात आयुक्तांना भेटायला, काय तक्रार आहे तुमची? आम्हाला शिक्षक पाहिजे, आम्हाला 3 शिक्षक आहे, आणखी आमचे अर्धे सब्जेक्ट होऊच नाही पाहत। कोणकोणत्या विषयांसाठी शिक्षक आहेत? इंग्लिश, मॅथ आहे, ग्रामरसाठी नाही आहे, सायन्स वगैरेसाठी नाही आहे। मराठीसाठी आहे, जे भाषा आहे, इतिहास आहे, भूगोल आहे,
विज्ञान आहे अशा विषयांसाठी शिक्षक आहेत का? नाही आहे. मग तुम्ही तक्रार केली अनेक शाळेत काही, मग किती वेळ तुम्ही शाळेत बसता? आम्ही 7 वाजताची राहते, आणखी 12:30 वाजता शाळा सुटते. तर इतर विषयांचं म्हणजे मग किती वेळ शिक्षक शाळेत राहतात, म्हणजे तुम्हाला किती वेळ वर्गात बसावं लागते आणि किती शिक्षक आहेत आणि किती विषय शिकवतात? विषय आम्हाला इंग्लिश आणखी मॅथ शिकवतात. बाकी विषय कोणी शिकवत नाही. नाही. त्यांचा अभ्यास पूर्ण कसा करायचा? त्यांचा अभ्यास पूर्ण कसा करायचा? परीक्षा आहे काही, मग येत्या महिन्यात पहिली परीक्षा होईल, मग त्याच्यासाठी आम्हाला शिक्षक पाहिजे. म्हणजे मग ते त्या विषयांचा अभ्यास कोण करून घेते? त्या विषयाचे अभ्यास टीचर लोक कसं? ते शिकवतात एका वर्गामध्ये जाऊन. एक जण एका वर्गामध्ये जाऊन शिकवतात 1.5 तास. आणखी मग अर्धा अभ्यास होऊच नाही पाहत आमचा. पायल पडले आहे. माझा मुलगा 3rd क्लासमध्ये आहे आणि मुलगी 1st क्लासमध्ये. घरी येतात, मुलांना विचारतो शाळेत काय शिकवलं. एक मॅडम आहे, ते BLOच्या मीटिंगमध्ये जातात, बघतात 2च टीचर आहेत. ते घरी येऊन सांगतात की मम्मी आम्हाला आज काहीच नाही शिकवलं, कारण की टीचरच नाही आहेत. पहिली, दुसरा, तिसरा वर्ग एकाच वर्गात बसवतात, तर ते एकच शिक्षक 3-3 वर्गांना कशा घेणार हा प्रश्न आहे ना. आणि मग ते त्यांना काहीच नाही शिकवत शाळेत. माझं नाव अंजू भूपेंद्र सेंद्रे आहे. तुमचे विद्यार्थी म्हणजे तुमचे माझा मुलगा नाही का 7मध्ये आहे, 7वी. कोणत्या शाळेत आहे? कॉर्पोरेशनचं आपलं नाव काय शाळेचं? ते शाळेच्या प्राथमिक शाळा, एकात्मता प्राथमिक शाळा. म्हणजे विद्यार्थी तुमच्या पाल्यांची काय तक्रार आहे? आणि आम्हाला टीचर पाहिजे ना. आमच्या शाळेत टीचरच नाही आहे त्या मुलांना शिकवण्यासाठी, आणि मुलांचे पिरियड पण नाही होत. 2च म्हणजे 3च टीचर आहे. एक तर म्हणजे मीटिंगमध्ये जातात ते, आणि 2 टीचर किती वर्गाला शिकवणार आहे? तुम्ही तुमच्या पाल्यांशी बोलले काय कधी, की ते काय सांगतात शाळेतून आल्यावर तुम्ही त्यांना अभ्यास आम्ही करता सांगते काय? ना, मुलं म्हणते पिरियडच नाही होत म्हणते, टीचरच नाही आहे म्हणते, तर आता का शिकवणार म्हणते आम्हाला. तुम्ही त्यांचा अभ्यास कशा पद्धतीने घेता? आम्ही तर अभ्यासमध्ये कसं त्यांना 2च सब्जेक्ट होतात ना. नाही, पण इतर जे विषय आहे, जसं मराठी आहे, विज्ञान आहे, इतिहास, भूगोल त्यांना आहे, म्हणजे इतिहास, भूगोल, विज्ञान तर होतच नाही म्हणते. त्यांना गणित, मराठी शिकवते येत नाही, इंग्लिश शिकवतात, ते राहिले तर तेही नाही शिकवत म्हणते बरोबर. आणि ते 2 टीचर किती वर्गाला शिकवणार आहेत? ह्या मुलांची माग पुरी करा का टीचर द्या त्यांना, ते मुलं सामोरं जाशील ना. आता काही मुलांनी म्हणजे आईवडिलांनी काढून घेतलं नाव, तर शिक्षकच नाही आहे बा म्हणून. आता आम्ही ना आपल्या मुलाला एकाला काढलंच ना, तर म्हणजे 8वी पण. आता ह्या वेळेस 8वा वर्गही नाही आहे तिथं, तर मुलं 2-4च होते, तर 8 वर्ग शिकवणार बा, टीचरच नाही आहे तर दुसऱ्या शाळेत. पण आता त्याच्यापेक्षा गरीब लोक असतात ना, ते ह्या शाळेमध्ये शिकवतात, तर टीचरांचं शिकवणार ना. आणि ते शाळा बंदही नाही झाली पाहिजे ना. आज किती गरीब लोक आहेत, त्याच्यासाठी आम्हाला म्हणजे टीचर द्या, तर मुलं शिकशील. लोकवाहिनी मीडियासाठी सचिन जोडाबे यांची रिपोर्ट, नागपूर.